यवतमाळ ते अमरावती राज्य महामार्गावर असलेल्या व पंचायत समितीच्या समोर असलेल्या जगदंब झेरॉक्स दुकानाला सकाळी 4 वाजता लागलेल्या आगीत लाखोचे यंत्र जळून खाक झाल्याची घटना 17 फेब्रुवारी बुधवारला घडली। याबाबत सविस्तर माहिती अशी की नेर पंचायत समितीमध्ये पंचायत राज समितीच्या 17 फेब्रुवारीला अनिल पाटील, किशोर जोरगेवार, देवराव होडी, प्रणव नाईक, मनोज कुमार चौधरी, भानुदास चरडे येणार असल्यामुळे पंचायत समिती स्वच्छ दिसावी यासाठी पंचायत समितीच्या परिसरातील केर कचरा एका जागी गोळा करून तो जाळण्यात आला। पंचायत समितीच्या परिसरातील झाडांच्या पानाचा कचरा जळत जळत जगदंब झेरॉक्स दुकानात गेला व सकाळी सकाळी हवा असल्यामुळे या आगीने रौद्र रूप घेतले। त्यामुळे झेरॉक्स दुकानातील 1 लाखाचे झेरॉक्स मशीन, कम्प्युटर, 40,000चे प्रिंटर, 13,000चे ऑटोमोबाईल पार्ट्स, 1 लाखाचे इन्व्हर्टर, लॅमिनेशन मशीन व इतर साहित्य असा एकूण 3.5 लाखाचा ऐवज जळून खाक झाला असल्याचे जबानी विलास राठोड यांनी नेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने घेतलेल्या जबानीत सांगितले। नमस्कार, मी विलास दमणूजी राठोड। माझी इथं जगदंबा ऑनलाईन झेरॉक्स व ऑटोमोबाईलचे स्पेअर पार्टची दुकान आहे। मी इथं आता सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे मी धंदा चालू केलेला आहे। आता त्यामध्ये आता इथं PRC पंचायत समितीची PRC असल्यामुळे यांनी सकाळी 4 वाजता साफसफाई केली। साफसफाई केल्यानंतर त्यांनी जे साफसफाईचा निघालेला झाडपाला आहे त्यांनी सकाळी पेटवल्यानंतर ते आग एवढी पसरली की माझ्या दुकानात आग पसरल्यानंतर याच्यामध्ये सामान होतं, झेरॉक्स मशीन होती, कम्प्युटर होतं, लॅमिनेशन मशीन होती, CP होतं, इन्व्हर्टर होतं आणि माझा कूलर होता, खुर्ची होती, टेबल काउंटर म्हणजे जेवढं 3 ते 3.5 लाखाचा ऑटोमोबाईलचे स्पेअर पार्टचे सामान होते। 2-2.5 ते 3 लाखापर्यंतचं माझं नुकसान झालेलं आहे। माझी एकच विनंती आहे की मी सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे मी इथे पोटा पाण्यासाठी माझा प्रश्न आहे हा। मला पंचायत समितीच्या बेजबाबदारपणामुळे मी पूर्ण दोष देतो की पंचायत समितीचा बेजबाबदारपणा झाला आणि यांनी आग पसरवली आणि याची आग माझ्या दुकानात लागली आणि माझी रोजीरोटी आज इथं संपली। माझी एक प्रशासनाला एक विनंती आहे की याची काहीतरी कारवाई करावी आणि माझं जेवढा नुकसान झालेलं आहे तेवढी मला भरपाई करून देण्यात येईल। नेर नगर परिषदेची अग्निशामक दलाची गाडी आहे, परंतु ही गाडी बिमार असल्यामुळे दुकानाला लागलेली आग विझवू शकली नाही। याआधी कोलुरा येथे आग लागून 2 घराची राख रांगोळी झाली होती, तेव्हाही अग्निशामक पोहोचले नव्हते। माझ्या दुकानाला लागलेली आग ही पंचायत समितीच्या बेजबाबदारपणामुळे लागली आहे। त्यामुळे ग्रामपंचायत समितीने संबंधित अधिकाऱ्यांनी माझी नुकसान भरपाई द्यावी अशी माहिती पंचायत समितीतील BDO यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे। या निवेदनाची एक प्रत नेर पोलीस स्टेशनला व एक प्रत नेर तहसील कार्यालयात देण्यात आली आहे, असे विलास राठोड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।